नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं डिसेंबर 2023 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण मीन राशीचं म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि गेले 3-4 महिने तो वक्री आहे. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला हा जो गुरु आहे, हा गुरु मार्गस्थ होत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 17 तारखेला तो तुमच्या दशम स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या राशीकरता नंबर 1 चा अशुभ ग्रह आहे शुक्र, जो की स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय 8व्या स्थानामध्ये. दिनांक 26 तारखेनंतर हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर 1, 6, 8 या 3 स्थानांचे जे अधिपती आहेत किंवा त्यांचा विचार करता आरोग्याच्या संदर्भातले फार काही मोठं त्रासदायक गोष्टीला सामोरं जावं लागणार नाही, जी की खूपच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे काळजी करू नका. मानसिक किंवा शारीरिक या दोन्ही स्तरावरती फारसे काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येणार नाही. पण असं पण झालं, सांगायचं झालं, तर तुमची जी रास आहे ती थोडीशी इमोशनल, थोडी म्हणजे थोडी जास्तच इमोशनल आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींचा लवकर तुमच्यावरती परिणाम होतो आणि छोट्या-मोठ्या गोष्टींवर लवकर तुमचा मूड सगळा जातो. थोडंसं त्याच्यावरती कंट्रोल करा, जेणेकरून बाकीच्या गोष्टी प्रॅक्टिकली विचार करण्यासाठी तुम्हाला मोकळ्या होतील किंवा तुम्ही त्याच्यावरती नीट व्यवस्थित विचार करू शकता. तर एकंदरीत सांगायचं झालं, तर शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा जो संपूर्ण महिना आहे, हा तसा तुमच्यासाठी चांगलाच आहे, शुभफलदायी असाच आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या राशीकरता अत्यंत महत्वाचा आणि शुभफलदायी असा ग्रह आहे. कारण हा तुमचा भाग्येश पण आहे, धनेश पण आहे, जो की स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. आणि जवळ-जवळ 28 तारखेनंतर म्हणजे या महिन्याचा संपूर्ण महिनाच असं धरलं तरी चालेल. हा जो मंगळ आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो. अतिशय उत्तम आणि चांगली ही गोष्ट आहे. कारण भाग्येश भाग्यात असणं ही फार गरजेची गोष्ट आहे, जेणेकरून भाग्याची साथ तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची मिळेल. म्हणजे तुमचे एक्स्पेक्टेशन, तुमची इच्छा, आकांक्षा कुठल्याही असो, त्या दृष्टीने जर का तुम्ही प्रयत्न केलात आणि प्रयत्नानंतर जी थोडीशी साथ तुम्हाला किंवा कुणालाही भाग्याची लागते, ती भाग्याची साथ तुम्हाला हा मंगळ नक्की पुरवेल. तर त्या अनुषंगाने सांगायचं झालं, तर भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळेल. आणि आर्थिक संदर्भात जसं आपण विचार करत होतो, की आर्थिक संदर्भात तुमची आर्थिक येणी सुद्धा होतील, चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील आणि आर्थिक संदर्भात चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी होतील. म्हणजे नेहमीचे जे आपण गुंतवणूक करतो आणि ज्याची अपेक्षा असते आपण केलेल्या कामाची, त्या दृष्टीने सुद्धा काही चांगले अनुभव मंगळ हा स्वतःच्या राशीमध्ये असल्या कारणामुळे तुम्हाला त्याची नक्की येतील. यानंतर जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरी सुद्धा हा जो संपूर्ण महिना, हा संपूर्ण महिना तसा तुमच्यासाठी फायदेशीर राहील. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, थोडीशी विचारण्यासारखी आहे, की तुमची जी रास आहे, ही 7.5 मध्ये आलेली आहे, साधारण गेल्या जानेवारीपासून. तर साधारणतः मोठी रिस्क घेऊ नका. कधी-कधी भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही ज्याला आपण प्रॅक्टिकल गोष्टींचा तुम्हाला थोडासा विसर पडतो आणि नंतर अपयश हाती येतं. तर जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर त्या संदर्भात सुद्धा ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या, की छोट्या-मोठ्या जे यश असेल त्याने हुरळून जाऊन अगदी मोठा डिसिजन घेऊ नका. तुमचे अंदाज या दरम्यान चुकू शकतील. तर काळजी करून तुमची जी रास आहे, ही 7.5 मध्ये आणि 7.5 चा पायाच मुळात असा असतो, की तुमचा कॉन्फिडन्स खाली करणं, तुमचा आत्मविश्वासाला ठेच लागणं किंवा तुम्हाला जी कामं नेहमीची सोपी वाटतात, ती न होणं. अशाच प्रकारचे अनुभव तुम्ही काय अनुभवलेले सुद्धा असेल, तर आर्थिक संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे, शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण म्हणजे अष्टमातच भ्रमण करतोय स्वतःच्या राशीमध्ये. खूप चांगली अशी गोष्ट आहे. खास करून ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याचे जे इन-लॉज आहेत किंवा सासरकडचे मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रकारचे राहणं आणि तुम्हाला काय चांगला अनपेक्षित लाभ म्हणजे सामान्य जे मीन राशीची माणसं आहेत त्यांच्याकरता सुद्धा काही अनपेक्षित चांगले लाभ मिळणं, म्हणजे असे लाभ की ज्याच्याबद्दल तुम्ही विचार केला नव्हता. बऱ्याच वेळा होतं असं, की आपण एखाद्याला मदत करतोय किंवा एखाद्याचं काम करतो. मदतीची आपण त्याच्यातून काही पैशाची किंवा लाभाची अपेक्षा करत नाही. आपण सरळ सहजपणे काम करून देऊन तुमची जी राशी त्याच्यासाठी फार प्रसिद्ध आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो, तुम्ही त्याला मदत करता आणि जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही त्याला मदत करता.
तर तशा प्रकारचे खूप चांगले अनुभव, अनपेक्षित लाभाचे तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित येऊ शकतात. आता हे लाभ म्हणजे पैशाच्या स्वरूपात येतील असं नाही, कुठल्या अन्य गोष्टीमध्ये सुद्धा होऊ शकेल, पण तुम्हाला जाणवेल, की त्या गोष्टी आपल्याला सहजपणे मिळाल्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचा लाभेश. हा जो तुमचा लाभेश आहे शनी, जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय. गेल्या 2 अडीच 3-4 महिन्यापासून तो सुद्धा वक्रीत होता, पण गेल्या महिन्यापासून तो मार्गस्थ झालाय. त्याच्यामुळे प्रत्यक्ष लाभाच्या संदर्भात सुद्धा तसे काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथे एकच गोष्ट आहे, की जी तुमच्या राशीसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, की मिळालेला लाभ किंवा पैशाची किंवा ज्या काही गोष्टी असतील, त्याचा विनियोग व्यवस्थितपणे करा. तुम्ही थोडंसं कधी-कधी केअरलेस सारखं वागता. तिथे थोडंसं लक्ष द्या. स्वतःला थोडंसं डिसिप्लिन बनवण्याचा प्रयत्न करा. तुमची जी रास आहे, ती 7.5 मध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे 7.5ची ही मागच आहे अशी, की तुम्ही थोडंसं डिसिप्लिन व्हायला हवं. हे डिसिप्लिन जर का तुम्ही केलंत, तर गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातील. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मित्र परिवाराबरोबर सुद्धा नातेसंबंधामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे, तर काळजी घ्या. तर आता आपण चर्चा करणार आहोत, तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल ना, तुमचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या दशमात भ्रमण करतो. दिनांक 13 तारखेला तो वक्री होणार आहे आणि 29 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर लक्षात घ्या, घरातल्या ज्या व्यक्ती असतील, खास करून तुमच्या वयापेक्षा ज्या लहान असतील, त्यांच्याबरोबर शाब्दिक चकमकी होणं किंवा मतभेद, मतवैचित्र्य अशा काही गोष्टी दिसून येतील. तर या संदर्भात तुम्ही काळजी घेऊन त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि छोटे-मोठे म्हणजे तुम्हाला जाणवेल अर्थात हा जो प्रकार आहे तो साधारण 15-16 तारखेनंतर जाणवेल, की घरातल्या व्यक्तींवरचे थोडेसे वातावरण थोडंसं चांगलं नाही, छोट्या-मोठ्या गोष्टी म्हणजे घरातलं वातावरण थोडंसं दूषित झाल्यासारखं वाटेल. खूप मोठा त्याचा परिणाम होणार नाही. पण तो काळजी घ्या, कारण तुमची जी रास आहे ही अपेक्षा थोडीशी ठेवते. म्हणजे नर्चर करायला तुमच्या राशीला खूप आवडतं आणि समजा समोरच्या व्यक्तीने तसं काही वेगळे वागले, तर तुम्हाला लगेच त्याचं दुःख होतं आणि तुमचे मूड स्विंग पटापट होतात. म्हणजे एकाच दिवशी खूप आनंद, खूप दुःख किंवा अगदीच काही नाही न्यूट्रल असे सगळे मूड स्विंग तुम्ही एका दिवशी अनुभवता आणि जास्त काही नाही, कोणी काही वेगळं थोडंसं बोललं, आउट ऑफ द वे जाऊन काही बोललं, तरी पण ते तुम्हाला बऱ्याच प्रमाणात लागतं. कारण इमोशनल भरपूर आहात तुम्ही. तर ते अशा प्रकारचे काही अनुभव घरातल्या लोकांकडून येऊ शकेल, तर थोडंसं दुर्लक्ष करा. जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. 7.5 तुमची रास, तर थोडीशी काळजी घ्या. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, तर लव्ह लाईफबद्दल फारसे काही मोठे गोष्टी होणार नाहीत. म्हणजे काळजी करण्यासारख्या किंवा खूप अगदी टोकाच्या. जर तुम्ही गर्भवती महिला असाल, तरी सुद्धा काळजी घ्या. गर्भवती महिला असाल, तर थोडीशी काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास डोकं वर करू शकतील आणि जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडंसं जास्त तुम्हाला एफर्ट द्यायला लागतील. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे वैवाहिक सुख आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या दशमात भ्रमण करतो 13 तारखेला वक्री होणार आहे. 28 तारखेला हा परत तुमच्या भाग्यस्थानामध्ये येणार आहे. तर वैवाहिक जोडीदारावरचे मतभेद, मतवैचित्र्य हे वगैरे होऊ शकेल. त्यावर थोडी काळजी घ्या. अर्थात 16-17 तारखेनंतर या प्रकारचे अनुभव येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मीन राशीच्या व्यक्ती आहेत, की ज्यांचा विवाह ठरलेला आहे आणि विवाह प्रत्यक्ष झालेला नाही. त्या मधल्या काळामध्ये कालावधीमध्ये जर का तुमचा हा कालावधी असेल किंवा तुमची रास असेल, तर या महिन्यामध्ये थोडंसं मतभेद होऊ शकतील किंवा ज्याला आपण मिसअंडरस्टँडिंग होणं, गैरसमज होणं, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. लक्षात घ्या, इथं तुमची राशीला कालावधी तेवढा चांगला म्हणजे 7.5 आहे म्हणून आणि गैरसमज झाले, तर ते जे गैरसमज आहेत ते विवाह तुटण्यापर्यंत जातील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. अगदी बेजबाबदारपणे वागू नका. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचप्रमाणे जे जे तुमचं करिअर आहे, त्या संदर्भात विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, गुरु जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आहे, धनात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 31 तारखेला तो मार्गस्थ होणार आहे. संपूर्ण महिना तो वक्रीचा मात्र इथे तुमच्या दशमांत किंवा कर्मस्थानामध्ये जो रवी आहे, तो येणार आहे दिनांक 17 तारखेनंतर. त्याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ येणार आहे आणि जो बुध आहे, हा 15 तारखेनंतर 13 तारखेनंतर वक्री होणार. या सगळ्याचा एकंदरीत विचार करायचा झाला, तर साधारण 14-15 तारखेनंतर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार करू नका. तुमच्या अंदाज चुकतील, काही गोष्टी अंगाशी सुद्धा येतील. काळजी घ्या. मात्र इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे, की जो रवी आहे, हा रवी 17 तारखेनंतर तुमच्या दशमात येणार आहे. म्हणजे जो कॉन्फिडन्स जो ज्याला आपण म्हणतो, जो की तुमच्या राशीत थोडासा कधी-कधी कमी वाटतो, तो कॉन्फिडन्स तुम्हाला 17-18 तारखेनंतर नक्की दिसेल. म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकाल, प्रत्यक्ष इम्प्लिमेंट सुद्धा करू शकाल. आणि कार्यक्षेत्राच्या जे लोक आहेत त्यांच्याकडे हे थोडंसं नवल असेल किंवा नवीन असेल. मात्र असा प्रकारचा जो आत्मविश्वास हा तुमच्यामध्ये नक्की दिसेल. कारण मंगळ जो आहे, मंगळ सुद्धा 28-29 तारखेनंतर तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. तर एकंदरीतच कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी नक्की होतील, पण 17-18 तारखेनंतर. तर त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. आता जे सांगितलं, की कागदोपत्री व्यवहार म्हणजे भावनेच्या अगदी जाऊन अगदीच काही टोक गाठू नका. परंतु तुम्हाला याचे चांगले अनुभव निश्चित येतील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये नवनवीन काही
संकल्पना, नवीन-नवीन काही ऑप्शन तुम्हाला येऊ शकतील, की जे फायदेशीर असेल. तर एकंदरीतच करिअरच्या संदर्भात हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. आता मोठ्या प्रमाणात असं सांगायचं झालं, तर आरोग्याच्या बाबतीत थोड्या गोष्टी चांगल्या आहेत. तुम्हाला आर्थिक धनाच्या संदर्भात सुद्धा गोष्टी चांगल्या आहेत. फक्त म्हणजे भावनेच्या आणि जाऊन काही टोकाचे वगैरे निर्णय घेऊ नका, एवढंच थोडंसं महत्त्वाचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा थोडेफार दोलायमान होतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल? ते साधारणतः दिनांक 5 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोणी योग होणार आहे. आता लक्षात घ्या, दोन्ही ग्रह शनी आणि शुक्र हे तुमच्या राशीकरता काही शुभ फलदायी ग्रह नाहीत आणि ते अशुभ स्थानामधूनच योग करतात. आता हा योग खूप चांगला आहे. परंतु ग्रह आणि त्याची जी स्थान आहेत ती काही चांगली नाही. त्याच्यामुळे त्याचे पूर्णपणे फुल फ्लेज ज्याला आपण म्हणतो शुभ परिणाम तसे मिळणार नाहीत. मात्र जर का तुमचा विवाह झाला असेल, इन-लॉज कडून काही चांगल्या गोष्टीची अपेक्षा असेल तर ती मिळू शकेल. अनपेक्षित काही लाभ वगैरे मिळू शकतील. इथपर्यंतच हा जो योग आहे त्याचे परिणाम असतील ते सीमित राहतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि गुरूचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग. आता हे जे बुध गुरु जे आहे ते तुमच्या केंद्र स्थानाचे अधिपती आहेत. आणि त्याचा तो त्रिकोणी तुमच्या द्वितीय आणि दशम स्थानातून होतोय. तो शुभ फलदायी असं तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडतील, काही चांगल्या घटना घडतील कार्यक्षेत्रासंदर्भात. तुम्हाला नवीन काय करायचं असेल, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी निश्चित घडतील. त्याचप्रमाणे फेमस होणं, अशा काही गोष्टी सुद्धा घडू शकतील. तुमचे मांडलेले अंदाज बरोबर ठरणं, अशा सुद्धा काही गोष्टी ठरतील. तर बुध गुरूचा जो त्रिकोणी योग आहे, तुमच्या दशम आणि तृतीय स्थानातून हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शुक्र आणि हर्षदचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. हर्षद जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार. हा जो प्रतियोग आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही व्याधीने जर का तुम्ही ग्रस्त असाल, तर त्याचे काही लक्षणं तुम्हाला या दरम्यान दिसून येतील. खास करून ज्या गृहिणी वर्ग आहे त्यांच्यासाठी जे इन-लॉज आहेत किंवा सासरकडची मंडळी वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. थोडंसं स्वतःचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि बुधाची सुद्धा युती होणार आहे. रवी बुधाची जी युती आहे, ती तुमच्या द्वितीयात होणार आहे. रवी जो की तुमच्या राशीचा षष्टेश आहे आणि बुध जो की तुमचा चतुर्थेश आहे, सप्तमेश आहे, दोघांची जी युती आहे, ती तुमच्या दशम स्थानात होणार आहे. अर्थात विवाहित असाल तर वैवाहिक नातेसंबंध थोडेसे ताणले जातील. मात्र तुमचं जे काही म्हणजे करिअर आहे, त्या संदर्भात खूपच चांगल्या प्रकारच्या तुम्हाला अनुभव येतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक वगैरे होईल. तुम्हाला चांगल्या प्रकारचे म्हणजे साथ संगत मिळेल तुमचे जे सहकर्मी असेल त्यांच्याकडून आणि तुमचे कामं म्हणजे तुमच्या समाजासमोर येणं किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाणं, अशा प्रकारचे अनुभव या रवी बुधाच्या युतीच्या संदर्भात मिळू शकतील, की जे दिनांक 22 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि शुक्र तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार. अतिशय शुभफलदायी असा योग आहे. जरी शुक्र अशुभ फलदायी असला तरी तो चांगल्या स्थानामधून त्रिकोण योग करणार नेपच्यून बरोबर. तर ज्या व्यक्ती मीन राशीच्या धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये आहेत, त्यांना काही चांगले इंट्युशन येणं, काही चांगले अनुभव मिळणं, चांगल्या गोष्टी सुचणं आणि त्या प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केल्यानंतर चांगल्या गोष्टींचे अनुभव येणं, अशा प्रकारे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. त्याचप्रमाणे अनपेक्षित काही धन लाभ होण्याची शक्यता, कागदोपत्री व्यवहार या दरम्यान निश्चित घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होतात. म्हणजे अशी कामं आहेत, की जी प्रलंबित आहेत, पूर्ण होत नाहीत. असे निर्णय कारण तुमची जी रास आहे त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. कुठल्याही गोष्टीत निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा द्विधा अवस्थेतच जास्त असतात. तर हा जो कालावधी आहे, या कालावधी म्हणजे हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, योग आहे, या दरम्यान तुमचे जे निर्णय असतील ते योग्य होतील, अचूक होतील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या दशमात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. मंगळ बुधाची युती सुद्धा दशमात होणार आहे आणि बुध आणि नेपच्यूनचा केंद्रयोग सुद्धा याच दरम्यान आहे. आता ह्या तिन्ही जे योग आहेत ते 27 तारखेलाच होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदेशीर तुमच्या राशीकरता असणार रवी आणि गुरु. गुरु जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, रवी जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. तुमच्या करिअरसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाणं, त्याचप्रमाणे जर का तुम्ही जॉबलेस असाल तर नवीन जॉब लागेल. जॉबमध्ये असाल तर तुम्हाला कामाच्या संदर्भात काही चांगले नवीन अनुभव येतील किंवा प्रमोशन मिळणं किंवा त्या संदर्भातला विचार केला जाणं आणि वरिष्ठांकडून किंवा सहकार्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होणं, अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान निश्चित येतोय. त्याचप्रमाणे तुम्ही जर का कुठला बिझनेस वगैरे करत असाल तर समाजासमोर येणं, तुमच्या आयडियाज समाजासमोर येणं, फेमस होणं, प्रसिद्ध होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव निश्चित येतील. इन्व्हेस्टमेंट सुद्धा या दरम्यान चांगली घडू शकेल. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला
नेपच्यून आणि मंगळाचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, तो मंगळ तुमच्या दशमात येणाऱ्या दोघांचा केंद्र योग होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचा जो पुरुष वर्ग असेल, त्यांच्याबरोबर थोडा मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तर अर्थात वादविवाद करणं हा तुमच्या राशीत काही खाक्या नाहीये. शांतप्रिय अशी तुमची रास आहे आणि भोळी आहे किंवा इमोशनल आहे. पण तो कधी-कधी इमोशनमध्ये किंवा आपण टोकाचे निर्णय घेतो कधी-कधी. तुमची जी रास आहे परत एकदा थोडी 7.5 मध्ये आहे. त्याच्यामुळे थोडंसं नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं तुमचं व्यक्तिमत्व दिसेल आणि वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. थोडंसं मनामध्ये असू द्या, जेणेकरून वादविवाद जे आहे ते टोक गाठणार नाही. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ती 12 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 26 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान जे रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे, हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि आपण थोडंसं जास्तच भावनाशील जातो. तुमची रास मुळातच भावनातीत आणि अशा वेळेला जास्तच भावना देतात हो. त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. निर्णय चुकणार नाहीत किंवा निर्णय घेऊच नका साधारण या दरम्यान. आणि हे जे 2 दिवस आहेत साधारण 12 आणि 26 तारीख हे थोडंसं लक्षात ठेवा. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता हा जो महिना आहे तो फारसा काही खडतर नाहीये. त्याच्यामुळे काळजी करू नका. स्वतःवर थोडंसं नियंत्रण ठेवा. स्वतःच्या भावभावनांवर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं डिसेंबर 2023 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.